तुला माहित आहे का? Hello, my voice is audible to you? Voice is audible to you? Yes, sir. Screen is visible now. Whether blank screen is visible? Yes, sir. Okay. So we will try to cover the example based on this. What I can say, string efficiency. आपण string efficiency चे example आज conduct करणार आहोत. Just I will wait. We will try to solve the example based on the string efficiency. Okay. So see what happens. Although this your exam is online, but what, as I have already told you, whenever we are going to concern any competitive examination or all, in that we are it is expected that this example should be there. Okay, so write down the example. First of all, write down a three-phase transmission line, a three-phase transmission line is being supported by three disc of insulators. Full stop. The potential across top unit and middle unit are 8 kilovolt and 11 kilovolt respectively. Calculate the ratio of self capacitance, the ratio of shunt capacitance to the self capacitance second string efficiency. Second is nothing but the string efficiency. ओके, आता बघा काय म्हणते त्यांनी, ज्यावेळेस तुम्हाला असे एक्झाम्पल दिलेले असतात त्यावेळेस व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू स्टार्ट the example or you have to write down the given things by clearly analyzing that example. Okay, now how to analyze this example? See here what they have given. The transmission line is being supported by three disc of insulator. किती डिस्क आहेत? 3 डिस्क आहेत. बघा म्हणजे जर सपोज मी अशी फिगर ड्रॉ केली, ओके, तर तिथे किती डिस्क आहेत? हाऊ मेनी डिस्क आर देयर? 3 डिस्क आर देयर. ओके, सो दिस इज द सेल्फ कॅपॅसिटन्स ऑफ फर्स्ट डिस्क, दिस इज द सेल्फ कॅपॅसिटन्स ऑफ सेकंड डिस्क, and this is the self capacitance of third disc. This is the shunt capacitance related to the first, this is the shunt capacitance related to the second, and this is the shunt capacitance related to the third, and here is your conductor. So this is C1, this is C. Now what they are saying, the potential म्हणजे काय? Voltage across the top unit. टॉप युनिट माझं कुठलं आहे? दिस इज माय टॉप युनिट. याच्या अक्रॉसचं व्होल्टेज दिलेलं आहे, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजेच कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? कोण सांगू शकते ही कशाची व्हॅल्यू आहे?
गिवन थिंग्स मध्ये कशाची व्हॅल्यू आहे, कोण सांगते? कोण सांगते? गिवन थिंग्स मध्ये कशाची व्हॅल्यू आहे ती? सोपं आहे, काय बघा, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज, ही कितवी इन्सुलेटर दिसताय? पहिली. त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजेच काय? V1. किती व्हॅल्यू दिलेली आहे त्याची? दॅट इज नथिंग बट दी 8 किलो व्होल्ट. त्याच्यानंतर मिडल युनिट म्हणजे कुठलं? हे याच्या अक्रॉसचं व्होल्टेज त्यांनी दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? दॅट इज V2. बरोबर आहे का? याच्या अक्रॉस V1 आहे, याच्या अक्रॉस V2 आहे आणि ह्याच्या अक्रॉस तुमचं काय असणार आहे? V3. बरोबर आहे. मग V2 ची व्हॅल्यू त्यांनी काय दिलेली आहे? दॅट इज नथिंग बट दी 11 किलो व्होल्ट. हे सगळ्यांना समजलंय का? V1 8 किलो व्होल्ट आणि V2 11 किलो व्होल्ट कुठून आलं? समजलंय का सगळ्यांना? Yes, sir. Whether everyone got this point? Yes, sir. ओके. आता त्यांनी आपल्याला काय विचारलंय बघा, कॅल्क्युलेट द रेशो ऑफ शंट कॅपॅसिटन्स टू दी सेल्फ कॅपॅसिटन्स. काल आपण एक स्टेटमेंट लिहिलं होतं बघा, काय लिहिलं होतं? C1 इज इक्वल टू K डिवायडेड बाय C. म्हणजे आता जर हा C इकडे मी आणला तर काय होणार आहे? C1 डिवायडेड बाय C इज इक्वल टू K. म्हणजेच हा कशाचा रेशो आहे? शंट कॅपॅसिटन्स टू दी सेल्फ कॅपॅसिटन्स. म्हणजेच आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे? वी हॅव टू फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ K अँड देन स्ट्रिंग एफिशियन्सीची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे? फाइंड आउट करायची आहे. सगळ्यांना गिवन थिंग्स काय आहेत हे समजलंय का? समजलंय का सगळ्यांना? आता सिंपल आहे. आता मला काय दिलंय बघा, माझ्याकडं V2 ची व्हॅल्यू आहे, माझ्याकडं V1 ची व्हॅल्यू आहे. मग आपण काल जो फॉर्म्युले काय शिकले त्याच्यामध्ये व्हॉट एव्हर दी फॉर्म्युले वी हॅव लर्न्ड येस्टरडे, दॅट इज इन दॅट फॉर्म्युला वी हॅव सीन दी फॉर्म्युला ऑफ V2. काय फॉर्म्युला आहे V2 चा? V2 इज इक्वल टू V1 into bracket 1 plus K. So whether from this formula is it possible for us to find out the value of K? Whether it is possible? Yes, because value of Yes. V2 is given, value of V1 is given, just we have to find out the value of K. So put all the values. V2 11, that is equal to V1 8 into bracket 1 plus K. So 11 divided by 8 is equal to 1 plus K. So K ची व्हॅल्यू काय येणार आहे बघा, काय येणार आहे? आता मी सांगतो, 11 डिवायडेड बाय 8 मायनस 1. म्हणजे आता मी याची व्हॅल्यू डिरेक्टली मी माझ्या मोबाईलवर कॅल्क्युलेटर फाइंड आउट करतो. जस्ट अ मिनिट, आय विल टेल यू व्हॅल्यू. 8 समथिंग 1 3 8 3 6. ओके, सो हाऊ मेनी इट इज? 0.375. इथे का कुणी कॅल्क्युलेट केले का? द व्हॅल्यू ऑफ K इज नथिंग बट दी 0.375. कळलंय का सगळ्यांना? सगळ्यांना कळलेलं आहे का K ची व्हॅल्यू कशी आलेली आहे? एव्हरीवन अंडरस्टूड Yes, इट? sir. आता ही झाली K ची व्हॅल्यू. म्हणजेच काय? दॅट इज नथिंग बट दी द रेशो ऑफ शंट कॅपॅसिटन्स टू दी सेल्फ कॅपॅसिटन्स. रेशो ऑफ शंट कॅपॅसिटन्स टू दी सेल्फ कॅपॅसिटन्स. So what is the formula for string efficiency? What is the formula? Voltage across the string, voltage across the string divided by n into voltage across disk nearest to the conductor, nearest to the conductor. आता मला सांगा, याच्यात मला कुठली कुठली व्हॅल्यू अननोन आहे? वेदर व्होल्टेज अक्रॉस द स्ट्रिंग, ही व्हॅल्यू आपल्याला माहित आहे का? वेदर दिस व्हॅल्यू इज नोन टू अस? नो. वेदर व्होल्टेज अक्रॉस द डिस्क नियरेस्ट टू द कंडक्टर माहित आहे का? नाही. म्हणजे व्होल्टेज अक्रॉस द डिस्क नियरेस्ट टू द कंडक्टर म्हणजेच काय? V3.
म्हणजे ही डिस्क कंडक्टरच्या नियर आहे, बरोबर आहे. म्हणजे V3 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे का? नाही. त्याच्यानंतर व्होल्टेज अक्रॉस द स्ट्रिंग, ही पण व्हॅल्यू माहित नाही. आता मला सांगा व्होल्टेज अक्रॉस द स्ट्रिंग मला कधी मिळेल? माझ्याकडे V1 ची व्हॅल्यू आहे, V2 ची व्हॅल्यू आहे, and when I will get the value of V3 and I will add V1 plus V2 plus V3, then I will get voltage across the string. बरोबर आहे का? So first of all, we will find out the value of V3. So how we can find out the value of V3? आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काल आपण एक फॉर्म्युला बघितला बघा. कुठला फॉर्म्युला आहे V3 चा? Yesterday we have seen the formula V3 in terms of V1. बघा कुठला फॉर्म्युला बघितला आपण? V3 is equal to V1 into bracket 1 plus 3k plus k square. 1 plus 3k plus k square. So put all the values. V1 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, V1 आहे 8 किलो व्होल्ट प्लस 1 3 into k ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे 0.375 प्लस 0.375 चा स्क्वेअर. So solve these particular. So which value you are getting? Can you able to tell me? बघा V3 ची व्हॅल्यू काय ते सांगते का मला कोण? What will be the value of V3? मी कॅल्क्युलेट करतो, तुम्ही पण कॅल्क्युलेट करा. We will check what is the value of V3. ओके, मी कॅल्क्युलेट केली, तुमची आली का? कोण सांगते? सो व्हॅल्यू ऑफ V3 हा किती आली तुमची व्हॅल्यू? 17.14. 17.14 आली का 18.12 आली आहे? माझी तर 18.12 आली आहे. बघा हे व्यवस्थित करा, कारण हे 1 प्लस आहे, 1 प्लस 3k प्लस k स्क्वेअर आहे, आणि त्याला जर परत तुम्ही 8 नी मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला V3 ची व्हॅल्यू भेटणार आहे. दॅट इज नथिंग बट दी 18.12 किलो व्होल्ट. सो दिस इज दी व्हॅल्यू ऑफ V3. आता मला V3 ची व्हॅल्यू मिळाली, V1 ची व्हॅल्यू मिळाली, V2 ची व्हॅल्यू मिळाली. मग आता मी काय काढू शकतो ह्याच्यावरून? व्होल्टेज अक्रॉस स्ट्रिंग. व्होल्टेज अक्रॉस स्ट्रिंग कसं काढणार? कॅपिटल V ची व्हॅल्यू V1 प्लस V2 प्लस V3. मग आता V1 ची व्हॅल्यू दिलेली आहे किती? 8 किलो व्होल्ट प्लस V2 ची दिलेली आहे 11 किलो व्होल्ट प्लस V3 ची आपण काढलेली आहे 18.12. सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल V? कोण सांगतंय किती येते? 37.12. करेक्ट, 37.12 किलो व्होल्ट. दिस इज द व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज अक्रॉस स्ट्रिंग. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट? बघा स्ट्रिंग एफिशियन्सी. मग आता काय फॉर्म्युला? व्होल्टेज अक्रॉस द स्ट्रिंग किती आलेला आहे? 37.12 इंटू n. नंबर ऑफ डिस्क माझ्याकडे किती आहे? 3 इंटू व्होल्टेज अक्रॉस द डिस्क नियरेस्ट टू द कंडक्टर किती आहे? V3. दॅट इज नथिंग बट दी 18.12. आता ह्याचं कॅल्क्युलेशन करून सांगा किती येते मला? याचं कॅल्क्युलेशन करून सांगा मला किती येते? 0.68. 0. त्याच्या पुढचा पण डिजिट सांगा. 0.682. अजून एक सांगा. 8. बघा, पण ज्या वेळेस आपण स्ट्रिंग एफिशियन्सी कधी पण मेन्शन करतो ती आपण पर्सेंटेज मध्ये मेन्शन करतो. त्यामुळं ह्याला काय करायचं? वी हॅव टू मल्टिप्लाय इट बाय 100. सो व्हॉट इज युअर स्ट्रिंग एफिशियन्सी? दॅट इज नथिंग बट दी 68.28%. This is your string efficiency. That is 68.28%. आलंय का लक्षात सगळ्यांना?
सगळ्यांना कळलंय का एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं आहे? Yes, sir. कळलंय का? ह्या डिफिकल्ट असं काय वाटतंय का? रोल नंबर 20 हर्षवर्धन, कळलंय का? Yes, sir. अमित, रोल नंबर 22, कळलंय का? Yes, sir. विनायक, Yes, sir. ओके. सागर, कळलंय का? Yes, sir. लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता आहात त्यावेळेस केअर काय घेणं गरजेचं आहे? फक्त गिवन थिंग्स कुठल्या आहेत आणि तुम्हाला व्हॅल्यू कुठली फाइंड आउट करायची आहे. ओके, सो within a 5 minutes you can write down this example. After that we will take next example. 5 मिनिटात हे एक्झाम्पल लिहून घ्या, त्याचं सोल्युशन पण लिहून घ्या. Within a 5 minutes you can write down the example. लिहिले का? कंप्लीट आहे का? हा, कंप्लीट केलं का सगळ्यांनी? कॅन आय इरेज इट? इरेज करू का? Yes, sir. Okay, so that we can go for next example. Okay, लिहा सगळ्यांनी एक्झाम्पल लिहा. Just a minute. डिफिकल्ट एक्झाम्पल घेऊ जर आपण. ओके, वी कॅन टेक दिस वन. लिहा. The three-phase system is suspended by string of
three insulator disc, having voltage across disc, nearest to the conductor is 17.5 kilovolt. 17.5 kilovolt. Calculate line to neutral voltage, and string efficiency if the shunt capacitance is 1/8 of capacitance of self insulator disc. ओके, बघा आता ह्या एक्झाम्पल मध्ये व्यवस्थित लक्ष द्या. पहिल्यांदा गिवन जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं ना तर तुम्ही इझिली असे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकताय. काय म्हटलंय त्यांनी, 3-phase सिस्टीम इज सस्पेंडेड बाय 3 insulator डिस्क. किती डिस्क आहेत त्याच्यामध्ये, 3 डिस्क आहेत. मग सारखीच डायग्राम आहे. दिस इज दी 3 डिस्क इन्सुलेटर. दिस इज दी C1, this is the C1, and this is nothing but the C1. This is the C. Now what they are saying, the voltage across the disc nearest to the conductor. कंडक्टरच्या अक्रॉस चे डिस्क नियरर आहे, त्याचं व्होल्टेज किती आहे 17.5. म्हणजेच कुठली डिस्क, दिस डिस्क. म्हणजे ही कशाची व्हॅल्यू आहे, कोण सांगतंय? हा, कशाची व्हॅल्यू आहे ही? कशाची व्हॅल्यू आहे? V3. Correct, absolutely. This is the value of V3, that is voltage across the disc nearest to the conductor. V3 is equal to 17.5 kilovolt. आता काय म्हणते, कॅल्क्युलेट लाईन टू न्यूट्रल. काल मी तुम्हाला सांगितलं फेज व्होल्टेज म्हणजेच काय, जर आपल्याकडं ह्या 3 लाईन असतील बघा, जस्ट दीज 3 लाईन्स हिअर, अँड इफ दिस इज न्यूट्रल लाईन, याच्यातून आणि याच्यामधलं व्होल्टेज काढायचं आपल्याला. म्हणजेच ते कुठलं आहे, दॅट इज नथिंग बट दी फेज व्होल्टेज, दॅट इज व्होल्टेज बिटवीन लाईन अँड अर्थ. म्हणजेच काय, दॅट इज नथिंग बट दी कॅपिटल V, दॅट इज व्होल्टेज अक्रॉस स्ट्रिंग. त्याच्यानंतर काय फाइंड आउट करायचं आहे, स्ट्रिंग एफिशियन्सी. अँड आफ्टर दॅट व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट, बघा त्यांनी काय दिलंय, इफ शंट कॅपॅसिटन्स म्हणजेच काय, C1 इज इक्वल टू 1/8 ऑफ कॅपॅसिटन्स ऑफ सेल्फ इन्सुलेटर डिस्क. सेल्फ म्हणजेच काय, दॅट इज नथिंग बट C. म्हणजे काय, C1 इज इक्वल टू 1/8 कॅपिटल C. बरोबर आहे. मग आता याच्यावरून मला काय करायचं आहे, कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, C1 इज इक्वल टू 1/8 C. म्हणजे जर मी हे काय केलं तर C1 डिवायडेड बाय C केलं तर काय येणार आहे 1/8. आता C1 डिवायडेड बाय C म्हणजेच काय, दॅट इज नथिंग बट दी K. म्हणजे माझी K ची व्हॅल्यू काय येते 1/8. म्हणजेच K ची व्हॅल्यू किती येणार आहे बघा, दॅट इज नथिंग बट दी 0.125. This is the value of K.
ओके, सगळ्यांना हे तर कळलंय का आता? वेदर एव्हरीवन गॉट दिस वन? Yes, sir. नाव वी विल स्टार्ट फॉर सॉल्विंग एक्झाम्पल. आता मला ज्या वेळेस व्ही काढायचा आहे, हा कॅपिटल व्ही, त्याच्यासाठी मला कशा कशाची व्हॅल्यू पाहिजे? V1 ची व्हॅल्यू पाहिजे, त्याच्यानंतर V2 ची व्हॅल्यू पाहिजे. मग माझ्याकडे V1 ची व्हॅल्यू आहे का? नाही. मी कशी फाइंड आउट करणार? माझ्याकडे कशाची व्हॅल्यू आहे? V3 ची व्हॅल्यू. सो V3 चा फॉर्म्युला काय बघा, आपण मगाशी यूज केलेला. V3 इज इक्वल टू V1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 3K प्लस K स्क्वेअर. बरोबर आहे. मग आता सगळ्या व्हॅल्यू इथे पुट करा. V3 ची व्हॅल्यू काय? 17.5. that is equal to V1 into bracket 1 plus 3 into K. K ची व्हॅल्यू 0.125 plus 0.125 स्क्वेअर. ओके, मग आता याच्यावरून कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची? वी हॅव टू फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ V1. मी फाइंड आउट करतो, तुम्ही पण करा. वी विल चेक हाऊ मच वी आर गेटिंग दॅट व्हॅल्यू. Okay, so I have found out the value of V1, that is nothing but the 12.59 kilovolt. So this is the value of V1. Okay, त्याच्यानंतर आपल्याकडे V2 चा सुद्धा फॉर्म्युला आहे. काय V2 चा फॉर्म्युला? V2 is equal to what is the formula? V1 into bracket 1 plus K. मग आता V1 ची व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केलेली आहे. याच्यात ठेवा काय ते 12.59 into bracket 1 plus K. K is of what? 0.125. So V2, find out the value of V2. व्हेरी सिंपल वन. आता हे तर कॅल्क्युलेशन करायला माझ्या मते अवघड नाहीये, करू शकताय. किती ते V2 ची व्हॅल्यू आली का कुणाची? 14/16. करेक्ट, दॅट इज नथिंग बट दी 14.16 किलोव्होल्ट. दिस इज दी व्हॅल्यू ऑफ V2. मग आता याच्यावरून तुम्ही कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकताय? विच व्हॅल्यू यू कॅन फाइंड फ्रॉम दिस वन? दॅट इज नथिंग बट दी कॅपिटल V. त्यालाच तुम्ही काय म्हणणार? लाईन टू न्यूट्रल व्होल्टेज किंवा voltage across string किंवा voltage between line and neutral. So how I can find this capital V? V1 plus V2 plus V3. So put this value of V1 here, 12.59 plus V2 14.16 plus V3 दिलेला आहे 17.5. So what will be the value of V? सांग आता किती ती V ची व्हॅल्यू? 44.25. Correct, 44.25 kilovolt. This is the value of V. Now what we have to find out? String efficiency. Now what is the string efficiency? Voltage across the string, that is nothing but the V divided by N into voltage across the disc nearest to the conductor. म्हणजेच काय? That is nothing but the V3. So voltage across the string किती आलेला आहे माझं? That is capital V, 44.25 divided by किती number of disc आहे? 3 into V3 ची व्हॅल्यू काय? What is the value of V3? It is given into the equation, that is 17.25. So what will be the string efficiency? Direct आता percentage मध्ये सांगा मला string efficiency काय ती. Tell me directly how much percentage string efficiency you are getting. किती ते? Check it once again. I am getting different one. माझी वेगळी येते. तेवढीच येते तुमची? 84.28.
84.28. हा, माय लाईट माझी तेवढी येते, नियरली त्याच्या जवळपास येते. ओके, आय एम गेटिंग 84.26%. दिस इज द व्हॅल्यू ऑफ स्ट्रिंग एफिशियन्सी. This is the value of string efficiency. कळले का सगळ्यांना how to solve this example? Whether everyone got this, how to solve the example? म्हणजे बघा, तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तीच व्हॅल्यू गिव्हन असेल असं नाही. इन एनी एक्झाम्पल ओनली दॅट व्हॅल्यू इज नॉट गिव्हन टू यू. आयदर इट इज गिव्हन V1, तुम्हाला V1 ची व्हॅल्यू देतील, किंवा V2 ची व्हॅल्यू देतील, किंवा V3 ची पण देतील. ओके, अँड इफ द व्हॅल्यू ऑफ K इज नोन टू अस, K कशाचा रेशो आहे, C1 डिवायडेड बाय C, तर तुम्ही कुठल्याही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकत आहात. कळलंय सगळ्यांना? हे एक्झाम्पल कळलंय का सगळ्यांना? सर तिथं V3 इज इक्वल टू 7.5 आहे तुम्ही Okay, I am sorry, just here it is 17.5. I have in calculation I have did 17.5 only, then I am getting answer 84.26. सगळ्यांना कळले का? रोल नंबर 7 सीमा कळले का? आवाज तर येते का तुमच्यापर्यंत? मोनिका कळले का कसं सॉल्व करायचंय? लक्षात घ्या, हे म्हणजे थोडीशी ह्या तुमची प्रॅक्टिसची पण गरज आहे. पण पहिला जोपर्यंत तुम्हाला बेसिक कन्सेप्ट कळणार नाही तोपर्यंत हे एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे ते तुम्हाला कळणार नाही. ओके, विदिन 5 minutes यू कॅन राईट डाऊन दिस एक्झाम्पल. 5 मिनिटात एक्झाम्पल सगळ्यांनी लिहून घ्या व्यवस्थितरित्या. ओके, लिहिलं का सगळ्यांनी? एव्हरीवन कंप्लीटेड? येस सर. ओके, आता हे एक्झाम्पल आपण काय करूया, काय म्हणतो त्याला, आता जे 2 एक्झाम्पल झाले ते 2 इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहेत. आयएससी साठी पण हे एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहेत. These 2 examples are very very important as far as ISC is concerned. Maybe chances that out of these 2 example, 1 example will be there into your ISC paper. Okay, so just wait, I will erase it.